नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये तसेच सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा त्याच्या. चला तर पाहूयात आपण 10 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक पहिला, 53वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2026 कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. साहित्य अकादमी, बी. संस्कृती मंत्रालय, सी आहे नॅशनल बुक ट्रस्ट आणि डी आहे युनेस्को. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॅशनल बुक ट्रस्ट. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. 53वा नवी दिल्ली जागतिक बुक मेळा 10 जानेवारी 2026 पासून भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित केला गेला आहे आणि 2026 मध्ये प्रथमच नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यास सर्वांसाठी हा मोफत प्रवेश देण्यात आलेला आहे यामध्ये. आणि याची संकल्पना काय आहे तर भारतीय लष्करी इतिहास, शौर्य आणि प्रज्ञा @75 अशी याची संकल्पना आहे. आणि कतार हा 53व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्याचा गेस्ट ऑफ ऑनर देश आहे, तर स्पेन हा फोकस कंट्री आहे. या पुस्तक मेळ्यात अर्जुन रणगाडा, INS विक्रांत आणि LCA तेजस यांचे प्रतिरूप प्रदर्शित करण्यात आले आहे. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी म्हणजे NESL कुठे आहे? तर याचे पर्याय आहेत: ए. CSIR नीरी नागपूर, बी आहे IIT दिल्ली, सी आहे CSIR नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली आणि डी आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CSIR नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने स्वदेशी वायू प्रदूषण मापन उपकरणांच्या विकासासाठी नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी ची स्थापना केलेली आहे. NESL ही युनायटेड किंगडम नंतर जगातील दुसरी नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी आहे आणि NESLच्या माध्यमातून नॅशनल क्लिअर एअर प्रोग्राम म्हणजे NCAP ला विश्वासार्ह व स्थानिक डेटा मिळणार आहे. असे याचे महत्त्वाचे पॉइंट्स होते. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय IED डेटा व्यवस्थापन प्रणाली NIDMS कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेली आहे? याचे पर्याय आहेत: ए. केंद्रीय गुप्तचर संस्था, बी आहे राष्ट्रीय तपास संस्था, सी आहे राष्ट्रीय बॉम्ब डेटा केंद्र, डी आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय बॉम्ब डेटा केंद्र NSG. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नॅशनल IED डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन केले. NIDMS प्रणाली राज्य पोलीस, CAPF आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये माहिती समाईकरण सुलभ करेल. ही प्रणाली पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशन आणि ॲडव्हान्स्ड फॉरेन्सिक ॲनालिसिसला मदत करणार आहे. आणि 1984 मध्ये स्थापन झालेली NSG ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी भारताची प्रमुख दहशतवाद विरोधी हे दल आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील डस्ट एक्सपेरिमेंट म्हणजे DEX ही कोणत्या प्रकारच्या कणांचा अभ्यास करण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे ही प्रणाली? तर याचे पर्याय आहेत: ए. सौर ज्वालांचे कण, बी आहे आंतरग्रहीय धूलिकण, सी आहे गॅमा किरणे आणि डी आहे अवकाशातील सूक्ष्म उपग्रह. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
बी. अंतर्ग्रहीय धूलिकण. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे भारताचे पहिले स्वदेशी उपकरण आहे. हे अंतर्ग्रहीय धूलिकणांचा म्हणजे IDPचा अभ्यास करते. DAXला 1 जानेवारी 2024 रोजी PSLV C-58 एक्स्पोसॅट मोहिमेच्या POEM वरती 350 किलोमीटर उंचीवरती प्रक्षेपित करण्यात आले. DAX उपकरण हे हायपर वेलोसिटी तत्वावरती आधारित असून अवकाशातील वेगवान धूलिकणांचे आघात ऐकून ते नोंदवते. पुढील प्रश्न क्रमांक 5. भारतीय तटरक्षक दलाचे म्हणजे इंडियन कोस्ट गार्डचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप कोणी उद्घाटित केले? त्याचे पर्याय आहेत. A. पंतप्रधान नरेंद्र मोदी. B आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. C आहे नौदल प्रमुख आणि D आहे गृहमंत्री अमित शहा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. आणि त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. पहिले स्वदेशी डिझाईन व निर्मित प्रदूषण नियंत्रण जहाज आहे हे, आणि हे जहाज सागरी प्रदूषण नियंत्रण, शोध व बचाव कार्य आणि भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या म्हणजे EEZच्या संरक्षणासाठी वापरले जाईल. समुद्र प्रताप जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेले असून ते तेलगळती शोध व पुनर्प्राप्तीसाठी सुसज्ज आहे. संरक्षण मंत्र्यांनी भविष्यातील संरक्षण प्रकल्पांमध्ये 90% स्वदेशीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. या अनुषंगाने पुढील प्रश्न क्रमांक 6. खुतबात ए मोदी लाल किले की फसील से या पुस्तकाचे विमोचन कोणी केले? त्याचे पर्याय आहेत. A. पंतप्रधान नरेंद्र मोदी. B. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. C आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि D आहे अल्पसंख्याक कार्य मंत्री. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या पुस्तकात 2014 ते 2025 या कालावधीतील स्वातंत्र्य दिन भाषणांचा समावेश आहे. हे पुस्तक राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद म्हणजे NCPUL नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेले आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकाशनाला भाषिक समावेशनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटलेले आहे. आणि हे पुस्तक अंत्योदय, गरीब कल्याण, स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे असे याचा उल्लेख आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. 21वे जागतिक मराठी संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? तर याचे पर्याय आहेत. A. पुणे. B. नागपूर. C. पणजी गोवा आणि D. नवी दिल्ली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. पणजी गोवा. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. 21वे जागतिक मराठी संमेलन 9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान पणजी गोवा येथील कला अकादमीमध्ये आयोजित केले जाणार आहे. हे संमेलन जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाणार आहे. याचे अध्यक्षपद प्रख्यात अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर भूषवणार आहेत. आणि संमेलनाची संकल्पना काय आहे तर शोध मराठी मनाचा अशी याची संकल्पना आहे. आणि या संमेलनात मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती व आधुनिक विचार प्रवाहांवरती चर्चासत्रे आणि वैचारिक मैफिल होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. कोणत्या शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजे PWDने सर्व रस्त्यावरील फलकांवरती QR कोड बसवणे अनिवार्य केलेले आहे? त्याचे पर्याय आहेत. A. मुंबई. B. कोलकाता. C. दिल्ली आणि D. चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. दिल्ली. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा निर्णय रस्त्यावरील रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फलकांची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारण्यासाठी घेण्यात आलेला आहे. QR कोडद्वारे फलकाविषयी मूलभूत माहिती व वॉरंटी तपशील उपलब्ध होणार आहे. पुढील टप्प्यामध्ये QR कोड PWD सेवा मोबाईल ॲपशी जोडले जाणार आहेत आणि या उपक्रमामुळे खराब किंवा तुटलेल्या रस्त्यावरील फलकांविषयी नागरिक थेट तक्रार नोंदवू शकतील या ॲपद्वारे. पुढील प्रश्न क्रमांक 9. 44व्या म्हणजे 44th कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या
गटात विजेतेपद कोणत्या संघाने पटकवले आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी ओडिशा, सी कर्नाटक आणि डी मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. कर्नाटक संघाने अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राचा 35-30 असा पराभव करून मुलांचे विजेतेपद जिंकले. तर शेवटचा सामना महाराष्ट्र संघासोबत होता आणि मुलींच्या गटात महाराष्ट्राने ओडिशाचा 34-33 असा पराभव करून विजेतेपद कायम राखले. इथे महाराष्ट्राचा मुलींचा संघ जिंकलेला आहे आणि मुलांच्या गटात वीर अभिमन्यू पुरस्कार बी विजय कर्नाटक यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि 35वी उपकनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धा 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये पदवीधरांची रोजगार क्षमता एम्प्लॉयबिलिटी कमी असण्यामागील मुख्य कारण कोणते? तर त्याचे पर्याय आहेत ए विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी असणे, बी शिक्षण पद्धती तांत्रिक विषयांचा अभाव, सी शिक्षण व उद्योगांच्या गरजांमधील विसंगती आणि डी उच्च शिक्षण संख्यांची संख्या कमी असणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिक्षण व उद्योगाच्या गरजांमधील विसंगती. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. भारतातील केवळ सुमारे 50% पदवीधरच रोजगार योग्य म्हणजे जॉब रेडी मानले जातात. आधुनिक नोकऱ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, संघकार्य व संवाद कौशल्य निर्णायक ठरत आहेत आणि उद्योग सहभागातून तयार केलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देतात. पदवीपेक्षा कमाल प्रत्यक्ष योगदान देणारे कौशल्य हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे झालेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. ओडिशाच्या प्राचीन बौद्ध वारशाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशातील भारतीय राजदूताने भेट दिली? तर त्याचे पर्याय आहेत ए म्यानमार, बी श्रीलंका, सी भूतान आणि डी थायलंड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूतान. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ओडिशा प्राचीन कलिंग हे मौर्य ते उत्तर गुप्त काल या काळामध्ये बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. ओडिशामध्ये महायान आणि वज्रयान बौद्ध परंपरांचे पुरावे आढळतात आणि बौद्ध वारशावरती आधारित सांस्कृतिक कूटनीती म्हणजे कल्चरल डिप्लोमसी ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्त्वाची सॉफ्ट पॉवर रणनीती आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 12. विश्व हिंदी दिवस म्हणजे वर्ल्ड हिंदी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचे पर्याय आहेत ए 14 सप्टेंबर, बी 21 फेब्रुवारी, सी 10 जानेवारी आणि डी 2 ऑक्टोबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 10 जानेवारी. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 10 जानेवारी हा दिवस 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या विश्व हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ निवडण्यात आलेला आहे आणि 2006 साली परराष्ट्र मंत्रालयामार्फत पहिल्यांदा विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. आणि शेवटचा पर्याय राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. हा भारतापुरता मर्यादित असून विश्व हिंदी दिवस हा 10 जानेवारी दिवशी साजरा केला जातो आणि हा जागतिक पातळीवरील प्रचारासाठी साजरा केला जातो. हा पॉइंट महत्त्वाचा आहे. तर आजचे आपले 10 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आपण लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.